श्री गुरुदेव दत्त. देवाच्या सानिध्यात राहून निष्काम सेवा केल्यास भोगाची तीव्रता कमी होऊन आजच्या कर्मामध्ये चूक होत नाहीत. उलट पक्षी पुण्याचा साठा होऊ लागतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा मन शांत होतं, आयुष्य मोकळं वाटतं आणि चाललेला प्रत्येक पाऊल देवाच्या कृपेने हलकं फुलकं होत जातं. कारण निष्काम भावाने केलेली सेवा ही देवाला तर प्रिय असते, पण ती आपलं स्वतःचंही भविष्य अधिक उजळ, स्थिर आणि सौम्य बनवते. जे चांगले काम करतो त्याला चांगले परिणाम आणि सुख मिळतात. जे वाईट काम करतो त्याला वाईट परिणाम आणि दुःख भोगावे लागते. ही सुखदुःखाची फळं मिळवण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुण्य केल्यास चांगले भोग मिळतात व पाप केल्यास वाईट भोग भोगावे लागतात. वाईट भोग भोगण्यास जन्माला यावे लागते, तसेच चांगले भोग भोगल्यासही जन्माला यावे लागते. दिवसभरात केलेले पुण्यकर्म व पापकर्म रात्री झोपताना सद्गुरूंना अर्पण करून मोकळे व्हा. असे केल्याने सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. जन्ममरणाच्या आणि सुखदुःखाच्या चक्रातून किंवा फेऱ्यातून मागे होतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.